नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जानकी ही या रणदिव्यांच्या घरात असते आणि त्याच वेळेस तिथे ऋषी येतो. आता जानकी लगेच ऋषीकडे धावत पळत येते. तर ऋषी बोलतो की काय झालं. त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही या मॅनेजरला घेऊन तिथे घरातच असते. त्यानंतर इकडे ही जानकी आता या ऋषीकडे बघते. त्यानंतर आता इकडे हे जे काही मॅनेजर असतात ते ऋषीला बोलतात की अहो आतमध्ये या ना. तर ही ऐश्वर्या बोलते की अहो मेले तरी ते ह्या घरात पाय घालणार नाही. आणि ही बाई तर इतकी नाटकी आहे, तुम्हाला काय सांगावं. बघितलं ना तुम्ही इतक्या वेळीची नाटके. असं पण इकडे ऐश्वर्या त्या मॅनेजरला सांगते. त्यावेळेस ऋषी बोलतो की मला इथे का बोलावलंय. जानकी काय झालं मला सांग. आणि तू इथे काय करतेस ग जानकी, असं ऋषी जेव्हा जानकीला विचारतो तर ते मॅनेजर बोलतात की थांबा आम्हीच सांगतो तुम्हाला. अहो तुमच्या बायकोला लाच देताना आम्ही रंगेहात पकडलं, असा हा मॅनेजर जेव्हा ऋषीला सांगतो तर ऋषीला खूप मोठा धक्का बसतो. ऋषी बोलतो की काय लाच दिली. तर आता सारंग खूप हसतो. तर आता हे मॅनेजर ऋषीकडे बघतात. त्यानंतर हा ऋषी लगेच जानकीला विचारतो की जानकी अगं हे लोक काय बोलतात, तू काय केलं हे. तर आता जानकी बोलते की नाही हो, मी हे काही केलेलं नाही आहे, हे सर्व ऐश्वर्याचं कट कारस्थान आहे, ती खोटं बोलते. असं पण इकडे ही जानकी ऋषीला सांगते. त्यानंतर ऋषी बोलतो की अगं आम्ही तिकडे तुझी वाट बघतोय आणि तू इकडे ह्या घरात निघून आली. तिकडे ती रणदिवे बाई सुद्धा तुझी वाट बघते. तेवढ्यात जानकी बोलते की बघा सर, अहो तिकडे ते माझी वाट बघतात आणि ही मला सर्व काही खोटं बोलण्याच्या नादामध्ये अडकवतेस. असं पण इकडे ही जानकी या मॅनेजरला सांगते. तर ऐश्वर्या बोलते की अगं काय चाललंय तुझं. अजिबात ह्या बाईवर विश्वास ठेवू नका. फ्रॉड बाई आहे ही एक नंबरची. वेड पांघरते आणि पेडगावला निघते. असं पण ही ऐश्वर्या त्या नाईक सरांना सांगते. हा सर्व हिचा डाव आहे. अगोदर आम्हाला वेड्यात काढायचं आणि नंतर ह्या सरांना वेड्यात काढायचं. तुझा खेळ संपलाय आता जानकी. असं ही ऐश्वर्या जेव्हा जानकीला बोलते तर जानकी लगेच आता या मॅनेजरला बोलते की थांबा सर, आई आमच्या इथे आल्या की सर्व सत्याचा उलगडा होईल. काय खरं आणि काय खोटं हे सर्व सत्य समोर येईल, असं जानकी सर्वांना बोलते. तर हे मॅनेजर बोलतात की अहो मॅडम, आम्हाला काय तो आहे पटकन निर्णय घ्यावा लागेल, आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे, असं नाईक सर आता या सर्वांसमोर ऐश्वर्याला बोलतात. तर ऐश्वर्या बोलते की एक काम करा नाईक सर, तुम्ही निर्णय घेऊन टाका आणि ह्या बाईला या खेळामधून बाद करून टाका. असं पण इकडे ही ऐश्वर्या नाईक सरांना सांगतायत. त्यावेळेस आता इकडे हे नाईक सर बोलतात की अहो रणदिवे बाई, आम्हाला नका शिकू काय करायचं आणि काय नाही, आम्ही आमचा निर्णय घेऊन टाकू. आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं की प्रतिस्पर्ध्यांनी अजिबात एकमेकांना भेटायचं नाही आहे, मग कशाला तुम्ही एकमेकांना भेटला. असं पण इकडे हे नाईक सर या जानकीला बोलतात. तर जानकी बोलते की हे बघा सर, मी फक्त आमच्या आईंना भेटायसाठी इथे आले होते, याच्या पलीकडे माझा काहीच हेतू नव्हता. असं पण जानकी या सरांना सांगते. त्यानंतर आता नाईक सर बोलतात की त्यानंतर इकडे आता जे नाईक सर हा निर्णय घेतात तो काही ह्या ऋषीला पटलेला नसतो. ऋषी बोलतो की प्लीज तुम्ही हा निर्णय मागे घ्या. अहो आम्ही ही स्पर्धा खेळण्यासाठी खूप काही मेहनत घेतलेली आहे, तुम्ही असा निर्णय बदलू नका. प्लीज खरं काय ते एकदा शहानिशा करा आणि मगच निर्णय घ्या. असं पण जानकी या सरांना सांगते. तर सर बोलतात की हे बघा, तुम्हाला आमचा निर्णय आम्ही सांगितलेला आहे. तुम्हाला जर हा निर्णय पटत नसेल तर तुम्ही ह्या स्पर्धेमधून बाजूला जाऊ शकता. असं जेव्हा सर बोलतात तर आता जानकी ऋषी खूप टेन्शनमध्ये येतात आणि नाईक सर आणि दोन मॅनेजर जे असतात ते आता ह्या सारंग व ऐश्वर्याच्या घरातून बाहेर पडतात. आणि त्यावेळेस इकडे जानकी व ऋषिकेश बाहेरच असतात. आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या तर खूप खुश होतात आणि जानकीकडे व ऋषीकडे बघत हसत असतात. तर इकडे ऐश्वर्या खूप खुश होते. ऐश्वर्या जानकीला बोलते की काय ग, आता काय झालं बघ. ऐश्वर्या एक आणि जानकी एक, आज झाली आता तुझी हार आणि झाली माझी जीत. असं पण ही ऐश्वर्या आता जानकीला बोलते. त्यानंतर आता इकडे ऋषी बोलतो की जानकी तू काय करून बसली. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की जा आता. आता ऋषी खूप रागाने तिथून निघून जातो. त्यानंतर आता इकडे जानकी ऋषीच्या पाठीमागे पळत जाते. माफ करा ऋषिकेश, मला मला ते ऐश्वर्याने फसवलं. असं जेव्हा जानकी या आपल्या ऋषीला बोलते त्यावेळेस आता ऋषी बोलतो की तू काय केलं जानकी, तू पण शेवटी फसवलंस ना. अगं काय गरज होती तुला इकडे यायची, मला न विचारता इकडे निघून आली आणि आज तू फसली गेली. काय करू मी सांग मला. असं पण ऋषी आता जानकीला बोलतो. त्यांच्यावर जेवढा विश्वास ठेवायचा ना तेवढा विश्वास ठेव, परंतु माझा हा विश्वास संपत चालला एवढं लक्षात असू दे जानकी. बघ तू काय करायचं मग. आपल्यात जर विश्वासच संपला तर काय होईल आपल्यात मग.
तू हे समजून घेत का नाही, असं ऋषिकेश जानकीला बोलतो. त्यावेळी जानकी बोलते की अहो असं काय करता, प्लीज असं अभद्र बोलू नका, अहो असं बोलून काय होणार आहे, प्लीज असं काही बोलू नका, असं पण जानकी ऋषीला सांगते. त्यानंतर आता ऋषी बोलतो की मला सांग, जिंकून काय उपयोग आहे. श्री आणि सौ ही स्पर्धा जिंकू किंवा नाही हे मला माहीत नाही. नवरा बायको म्हणून आज आपण नक्कीच फेल झालो आहेत, कळलं का तुला, असं पण ऋषी आता जानकीला बोलतो. खरं तर श्री व सौ ह्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेण्याच्या लायकीचंच राहिलेलो नाही आहे, असे जेव्हा ऋषी बोलतो तर जानकीच्या मनाला खूप वाईट वाटतं. जानकी लगेच आता रडत असते. तर ऋषी तेथून रागाने निघून जातो. आता ऋषी इकडे घरी येतो. आपली सगुणा आणि ओवी घरामध्ये बसलेल्या असतात. तेवढ्यामध्ये सगुणा ही ऋषीकडे बघते. तर आता ओवी लगेच सगुणा मावशीला विचारते की आई कुठे आहे सगुणा मावशी. तर आता इकडे सगुणा बोलते की बाबांना विचार आई कुठे आहे. तर ही ओवी आपल्या बाबांना विचारते की आई कुठे आहे. तर ऋषिकेश लगेच बोलतो की माहीत नाही मला, आजकाल कुणी काही सांगून जातंय, काय करणार मी, येत असेल ती, असं पण ऋषी आता ओवीला बोलतो. त्यानंतर इकडे जानकी घरात येते. ओवी लगेच आपल्या आईला घट्ट मिठी मारते. आता ही जानकी या ऋषिकेशकडे बघते. सगुणा लगेच बोलते की वहिनी कुठे होतात तुम्ही, अहो त्या ओवीला किती काळजी पडली होती तुमची, कुठे गेला होतात तुम्ही, असं ही सगुणा आता जानकीला विचारते. आणि बोलते की जाते मी, आता खूप उशीर झालाय, मला अजून स्वयंपाक करायचा बाकी आहे, येते मी, असं म्हणत आता सगुणा तेथून निघते. तर आता इकडे जानकी सगुणाकडे बघते. त्यानंतर आता इकडे ओवी आपल्या आईला बोलते की आई बाबा का बोलत नाहीये, काही तुमच्यात काही झालं का. तर इकडे ही जानकी बोलते की नाही बाळा, काही नाही झालं आमच्यामध्ये. त्यानंतर आता इकडे ही जानकी आपल्या ओवीची समजूत काढते. पुढे असं बघायला मिळतं की आता ही आजी या सुमित्राचं डोकं खात असते. आजी सुमित्राला बोलते की माहीत आहे का काय झालं, बाद झालं तुझी ही नाटके, अगं तू सारखं त्या जानकीचं गुणगान करत असते, काय गरज आहे तुला जानकीचं गुणगान करायची, असं ही आजी जेव्हा सुमित्राला बोलत असते. आता सुमित्रा ही जेव्हा देवळात गेलेली असते तेव्हा सारंगची खूप खूप वाट बघत असते. आणि त्यावेळेस आजी लगेच बोलतात की अगं जानकी आली होती ते पैसे घेऊन सारंगला द्यायला, तुला माहीत आहे का, उद्याची फेरी जिंकण्याकरता तिचा डाव होता तो, असं पण इकडे ही आजी या सुमित्राला सांगतात. अगं गुंडीने हा बेत हाणून टाकला म्हणून बरं झालं, नाहीतर काय होऊन बसलं असतं कुणास ठाऊक, असं पण इकडे ही आजी जेव्हा सुमित्राला बोलत असते तेव्हा सौमी व अवंतिका बाहेर आलेले असतात. सौमी लगेच आता खूप काही आजीवर भडकतो आणि आजीला बोलतो की नेहमी त्या ऐश्वर्याची बाजू घेतेस आणि बोलतेस, तुला काही वाटत नाही का गं. तर आता इकडे सुमित्रा बोलते की काय झालं सोमी. तर आता सोमी बोलतो की आई थांब, तुला काय झालं, आई तू इथे जानकी वहिनींना का बोलावून घेतलं होतंस. तर आता इकडे सुमित्रा बोलते की सारंगने बोलावून घेतलं होतंस, त्याला जानकीची माफी मागायची होती म्हणून मी तिला इकडे बोलावलं. तर आता इकडे हा सोमी बोलतो की अगं आई, पर्यंत मी असं बघत होतो की एक आंबा पूर्ण पेटी नासवतो, परंतु आज मला तर खूप वेगळं दिसायला लागलं ग, असं सोमी आपल्या आईला बोलतो. तर दुसरीकडे आता जानकी व ऋषिकेश घरात असतात. तर जानकी ऋषीला बोलतो की अगं तू फोन आला आणि मला खोटं बोलून तिकडे निघून गेली, काय गरज होती तुला हे सर्व करायची जानकी, आज काय होऊन बसलं बघितलं ना, झाला का तुझ्या खरेपणाचा काही उपयोग, तू अजिबात खूप मला न विचारता उद्योग करत असतेस, आज मला काही डोकं चालीना माझं, असं बंद करून टाकलंय. अगं बघ काय करून ठेवलं त्यांनी, ती ऐश्वर्या खूप चालबाज बाई आहे, हे कसं तुझ्या लक्षात येत नाही आहे, असं पण ऋषी जानकीला बोलत असतो. अगं जानकी, आपल्याला ही स्पर्धा जिंकणं खूप महत्त्वाचं आहे, शेतकऱ्यांचं भवितव्य माझ्या डोळ्यासमोर आहे आणि आपलं जर हे ॲप बंद झालं तर काय करायचं, तू याचा विचार कधी केलास. शेतकरी 2 पावले मागे जातील आणि मग काय करायचं सांग ना मला, असं ऋषी आता ह्या जानकीला बोलत असतो. अगं आज मी जर तुझ्या जागेवर असतो आणि ही चूक जर केली असती तर काय वाटलं असतं ग तुला जानकी, सांग ना मला, आज तूच रस्ता चुकलीस, काय करू मी, बोल आता, असं पण आता हा ऋषी जानकीला बोलतो. तर आता इकडे घरामध्ये सुमित्रा ही सारंगला आवाज देते. तर सारंग आता आपल्या दरवाजा उघडतो आणि इकडे या आपल्या आईकडे बघत राहतो. ऐश्वर्या पण जवळ उभी असते. त्यानंतर सारंग ऐश्वर्याकडे बघतो आणि बोलतो की काय ग, काय झालं आई, आलो आलो, असं म्हणत आता सारंग इकडे आईकडे धावत पळत येतो. त्याच्या पाठोपाठ ऐश्वर्यासुद्धा येते. आता इकडे सारंग आपल्या आईला विचारतो की आई नेमकं काय झालं. त्यानंतर इकडे सुमित्रा लगेच बोलते की तू देवळात का आला नाहीस. तर सारंग बोलतो की अगं आई, बरं झालं नाही आलो तो, काय झाला इथे गोंधळ खूप मोठा, काय सांगू, ती जानकी इथे आली होती पैसे घेऊन, ती जानकी, असं जेव्हा सारंग बोलतो तर सुमित्रा बोलते की
अरे वहिनीसुद्धा म्हणायचं नाही का? तू तिला जानकी म्हणतो, तुला लाज कशी वाटत नाही थोडी? असं सुमित्रा ही या सारंगला बोलते. अरे इतकी काय लाज वाटते? तुम्ही तिला इथे बोलावून घेतलं आणि तिच्यावर वाटेल ते घाणेरडे आरोप केले. अरे तू माझ्या पोटचा मुलगा आहे याची सुद्धा मला लाज वाटतेस रे. असं पण इकडे ही सुमित्रा ह्या सारंगला बोलते. तुम्हाला जी काही बेईमानी करायची होती ना नवरा बायकोला, ती तुम्ही जानकीबरोबर करायला नव्हतीच पाहिजे. काय गरज होती त्या जानकीला इथे बोलावून तुम्ही डाव रचले सर्व. असं पण इकडे सुमित्रा जेव्हा या ऐश्वर्या सारंगला बोलते, तर आता ऐश्वर्या बोलते की आई तुम्ही मला विचारा काय विचारायचं आहे ते. असं पण इकडे ही ऐश्वर्या या आईला बोलते. की यावर सुमित्रा बोलते की मला कशाला खोटं बोलायला भाग पाडलं तुम्ही? तर सारंग बोलतो की जाऊ दे आई, थोडं खोटं बोलल्याने काय होतं? तर आता इकडे सुमित्रा खूप भडकते. सुमित्रा लगेच या सारंगच्या एक सनकत जोरात कानाखाली ठेवून देते आणि बोलते की लाज नाही वाटत का असं बोलायला? काय तर म्हणे थोडं खोटं बोलायला काय होतं? असं कुठं असतं का? असं पण ही सुमित्रा ही या सारंगला बोलते. त्यानंतर सुमित्रा बोलते की तो ऋषिकेश मला तिथे काय बोलला तुम्हाला माहीत आहे का? आता सारंग बोलतो की खड्ड्यात गेला तो ऋषिकेश. आता तर सुमित्रा खूप भडकते. सुमित्रा आणखीन एक सनकत जोरात या सारंगच्या तोंडात ठेवून देते. आता तर सारंग आपल्या गालाला हात लावून उभा राहतो. नाना अजून एक मार असं खुणावून या सुमित्राला सांगतात. तर आजी बोलते की अगं काय चाललंय तुझं? सारंगला किती हाणलं तू? तर आता इकडे ही आजी मुला सुमित्रा बोलते की तू मध्ये बोलूच नको अजिबात. तुला माहीत आहे का याला ठिकाणावर आणावं लागेल. हा बावळट झालाय बायकोचं ऐकून. असं पण ही सुमित्रा आता सर्वांसमोर आजीला सांगते. मी ऐश्वर्याला सुद्धा घराबाहेर काढीन. तुम्ही काही मला कमी नका समजू का? ही शांत बसली आणि काहीच होत नाही. ऐश्वर्याला सुद्धा बाहेर काढायची धमक आहे माझ्यात. असं पण सुमित्रा जेव्हा बोलते, तर सारंग आता लगेच आपल्या आईला बोलतो की अगं आई काय न्याय आहे ग तुझा? वा मानावं लागेल ग आई तुला. अगं त्या सावत्र मुलासाठी या सख्या मुलावर तू हात उचललास. असं पण सारंग आता आपल्या आईला बोलतो. त्यानंतर आता हा सारंग खूप भडकतो. सारंग आपल्या आईला बोलतो की आई तुला माहीत आहे का? अगं हे घर सुद्धा घाण ठेवलेलं आहे. जर हे घर आपण जर सोडवलं नाही ते सुद्धा जाऊ शकतं. असं पण जेव्हा सारंग आपल्या आईला बोलतो, तेव्हा घरातील सर्वांना कळतं की घर सुद्धा घाण ठेवलेलं आहे. तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तिच्या घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.